नेहाच्या गावी नेहाच्या भावासाठी भूषणसाठी बँक मॅनेजर देसाई साहेबांची मुलगी भारती हिला बघायला जायचे फिक्स होते. पण मुलीला प्रश्न विचारण्यासाठी आणि भूषणला त्याच्या वयाचे त्याच्यासोबत कोणीतरी हवे म्हणून भाऊ काकांचा मुलगा योगेश दादा आणि त्याची पत्नी अलका वहिनी यांना घेऊन जायचे ठरते. तेव्हा त्यांना तसे सांगण्यासाठी नेहाचे आजोबा त्यांना हाक मारून बोलवून घेतात आणि त्यांना उद्याच्या कार्यक्रमाबद्दल सांगतात. तेव्हा सुनबाई अलका भारतीबद्दल ऐकून बोलते, आजोबा, आम्ही दोघी कॉलेजपासूनच्या मैत्रिणी आहोत. मी भारतीला चांगली ओळखते. आपल्या घराण्याला अनुरूप अशी मुलगी आहे. अलकाचे हे बोलणे ऐकून सगळेच खुश होतात. इकडे हेमूच्या आई-बाबांना मुंबईत येऊन 2 दिवस झालेले असतात. घरभर नीटनेटकेपणाने आणि सफाईदारपणे वावरणारे, सतत काही ना काही काम करत असणारी, बोलण्यात आपुलकीपणा, कामात हुशार व मोठ्यांचा मान-सन्मान करणारी संस्कारी मुलगी नेहा हेमूच्या आई-बाबांना खूप आवडलेली असते. नेहमीप्रमाणे रात्रीची कामे आटोपून झाल्यावर नेहा किचनमधून बाहेर येतच असते की तिचा फोन वाजतो. बघते तर आईचा फोन असतो. फोन उचलल्यावर आई तिला तुझ्या भूषणदादाला उद्या मुलगी बघायला जात असल्याचे सांगते. ऐकून नेहा खुश होते. पण त्याचबरोबर यावेळीही आजी-आजोबांनी आम्हाला बोलून दाखवले आहे की नेहाला बोला, तिची सगळी हौस आम्ही पूर्ण केली आहे आणि आता तिच्या भावासाठी वधू शोधणे चालू झालेच आहे, तर नेहासाठी सुद्धा वर संशोधन चालू केले पाहिजे. तेव्हा तिला म्हणावं नोकरीला राजीनामा देऊन घरी ये. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत आम्हाला तिच्या सहवासात राहायचे आहे. आणि तुझ्या भूषणदादूने सुद्धा तुला इकडे आणण्याचं मनावर घेतले आहे. तेव्हा आता नेहा तुला फार फार तर तुझ्याकडे 1-2 महिने आहेत. त्यानंतर तुला इकडे येणे चुकणार नाही. आईचे बोलणे ऐकून नेहाच्या मनात आनंद आणि दुःख दोन्ही गोष्टींचे वादळ उठलेले असते. दुसऱ्या दिवशी नेहाच्या घरातल्यांची देसाई साहेबांच्या घरी जाण्याची तयारी सुरू झाली. कथा इथून पुढे. अलका आणि योगेश दादा दोघेही तयार होऊन आलेले पाहून आजी म्हणाल्या, अगं अलका, देसाई साहेबांच्या मुलीबद्दल तू सांगून काय जादू केलीस? आमच्या घरात तर या भारतीला सुनबाई म्हणून आणायची एकच घाई झालीये. अलका वहिनी म्हणाली, अहो आजी, या मुलीबद्दल मी जे सांगितले आहे ना ते अजिबातच खोटे नाहीये, अतिशयोक्तीचे सुद्धा नाहीये. ती जशी माझी मैत्रीण आहे तसे तुम्ही तर माझ्या घरातली माणसे आहात. मला तुमच्याविषयी तिच्यापेक्षा जास्तच वाटणार. म्हणूनच भारतीसारखी योग्य मुलगी आपल्या घरची सून होणे मला मनापासून आवडले. मोठे वकील साहेब म्हणाले, चला बरं, गाडीत बसा. 3:45 होत आलेत. बरोबर 4 वाजता आपण देसाई साहेबांच्या घरी असायला हवे. अलका वहिनी भूषणकडे पाहत म्हणाली, अहो ज्युनियर वकील साहेब, देसाई साहेबांनी बरोबर योग्य जावई शोधलाय. आता भारतीला पाहून तू पण आपल्या फॅमिलीला शोभणाऱ्या या वकील बाईंना आणायची तयारी सुरू कर. नेहाची आई म्हणाली, अलका, चल आता. ठीक 4 वाजता बँकेच्या वर असलेल्या प्रशस्त क्वार्टरमध्ये वकील साहेब फॅमिलीसहित पोचले. देसाई साहेब वाटच पाहत होते. त्यांनी सर्वांचे स्वागत केले. आजोबा, मोठे वकील साहेब, योगेश दादा आणि भूषणदादू हे सगळे बाहेर हॉलमध्ये बसले आणि आजीबाई, नेहाची आई आणि अलका वहिनी आतल्या रूममध्ये बसल्या. भारतीची मैत्रीण म्हणून अलका वहिनी इथे अनेकदा येऊन गेलेली.
ती सारखी अहो काकू करीत त्यांच्या मागे मागे घरात इकडून तिकडे फिरत आहे. हे पाहून आजोबा म्हणाले, देसाई साहेब, या अलकाने आमच्या सुनबाईने आपल्या परिवाराबद्दल आणि मुलीबद्दल आम्हाला खूप काही सांगितले आहे. मला वाटते आपण सगळ्यांनी एकत्र या हॉलमध्येच बसूया आणि बोलूया. देसाई साहेब म्हणाले, बापूसाहेब, जशी आपली इच्छा. आणि त्यांनी अलका वहिनींना म्हटले, अलका, जा घेऊन ये इकडेच सगळ्यांना. त्याप्रमाणे एक एक करीत सगळ्या आल्या. शेवटी अलकाच्या सोबत भारती येताना दिसली. तजेलदार उजळ रंग, घनदाट केस, टपोरे बोलके डोळे आणि प्रसन्न स्मित चेहरा. गडद रंगाची जरीची साडी, दोन्ही खांद्यावरून घेतलेला पदर. खुर्चीत बसण्याअगोदर भारतीने सर्व मोठ्या माणसांना वाकून नमस्कार केला. योगेश दादा आणि भूषणकडे हसून पाहत हॅलो आणि हात जुळवून नमस्कार केला. भारतीच्या इतक्या सुरेख एंट्रीने सगळेजण प्रभावित झालेत आणि मनापासून त्यांना आनंद झाला आहे हे अलका वहिनीला जाणवले. तिने देसाई काकूंकडे हसून पाहिले आणि थम्स अप केले. आजोबा म्हणाले, तुझे नाव काय? असा प्रश्न आम्ही विचारणार नाही. ते अलकाकडून सतत ऐकतो आहोत आणि आम्ही काही प्रश्न पण विचारणार नाही. फक्त एक छोटीशी परीक्षा मात्र घेण्याचे मी ठरवले आहे. त्यात तू पास की नापास याला अजिबात महत्त्व नाही, कारण त्याचा आमच्या निर्णयात काही फरक पडणार नाही. तू टेन्शन घेऊ नकोस. तर ऐक जरा मी काय सांगतो ते. आम्ही सगळे पक्के चहाबाज आहोत. अखंड चहा होत्र चालू असते आणि प्रत्येक चहा हा बेस्टच असतो. तेव्हा तू तुझ्या हाताने सगळ्यांसाठी चहा बनवून आणायचा आणि द्यायचा, बस. त्यानंतर तू आणि भूषण एकमेकांशी बोलावे. आमचे काम चहा घेतला, चहाची टेस्ट पाहिली की संपले. तुला येतो ना चहा करता? भारती सगळ्यांकडे पाहत मनात मोजत होती की किती कप टाकायचा आहे चहा. आजोबांनी भारतीला चहा करण्यास सांगितल्यावर तिच्या मागोमाग बाकीचे महिला मंडळ उठून उभे राहत म्हणाले, हे पहा, तुमच्यासोबत हॉलमध्ये बसून आम्हा बायकांना तुमच्या गप्पा ऐकत बसायला लावू नका. उठसूट ते राजकारण, नाही तर जगभरातील घडामोडी. आम्हाला काय कळणार आहे त्यातले? त्यापेक्षा आम्ही आपल्या बसतो दुसऱ्या रूममध्ये जाऊन. आमचे विषय आहेत की आम्हाला बोलायला चला. चला भारतीच्या आई, आपण बोलत बसू. आणि अलका, तू आहेसच भारतीच्या मदतीला. हे एवढे सगळे बोलणाऱ्या आजीबाईंना कोण काय म्हणणार आहे? नेहाच्या आजी आणि आई, भारतीची आई रूममध्ये जाऊन बोलत बसल्या. जरी या बायका दुसऱ्या खोलीत बसल्या होत्या तरी त्यांचे लक्ष बाहेरच होते. किचनमध्ये काम करणारी भारती दिसत होती. त्यांना किचनमध्ये तिचे वावरणे अगदी सहज आहे. म्हणजे तिला सवय आहे किचनमध्ये काही काम करण्याची. हाताला असलेली कामाची सवय पाहणाऱ्याला लगेच ओळखून येते. हेच बघा ना, चहा करताना भारतीने एकदाही तिच्या आईला आवाज दिला नाहीये. साखरेचा डब्बा, चहा पावडरचा डब्बा तिला पक्का माहिती आहे. हे पाहताना आजीबाई नेहाच्या आईला म्हणत होत्या, सुनबाई बघ, भारतीला कामाची सवय आहे बरं का. बघून खूप छान वाटतंय. माझ्या परीक्षेत तर पहिल्या क्लासमध्ये ही पोरगी मी पास करून टाकली ग बाई. हे ऐकून भारतीच्या आईला खूप आनंद झालाय हे दिसत होते. एकतर अलकाने त्यांना सकाळ सकाळी फोन करून सांगितले होते. फोन स्पीकरवर केल्यामुळे आईच्या बाजूला बसून
भारती आपल्या मैत्रिणीचे सगळे बोलणे ऐकत होती. तिने आईला खुणावले होते, फोन स्पीकरवर आहे, हे बोलू नकोस. आईने हसून बरं बरं असे ओके खुणवले भारतीला. अलका वहिनी बोलू लागली, अहो देसाई काकू, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आज होणारा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम हा दोन्ही फॅमिलीसाठी होणारा पहिला आणि शेवटचा कार्यक्रम असणार आहे. हे लिहून घ्या माझ्याकडून. खूप साधे आणि प्रेमळ आहेत ही सगळी माणसे. आता यापुढे आपल्या गोड भारतीचे एकच करायचे. त्या घरात गेले की सगळ्यांशी कायम गोड हसून, गोड बोलून हसत मुखाने वागायचे. एवढं केलं की झालं. घरात सगळ्या कामाला गडी माणसे असताना हिला अधूनमधून कौतुकाने काही करावे लागेल. बाकी सुनबाईच्या थाटात आणि रुबाबातच सगळं घराने सांभाळायचे आहे. आणि मला माहिती आहे की माझी मैत्रीण किती गुणाची आहे. काहीही सांगा, ती अगदी परफेक्ट करणार. म्हणूनच म्हणते, आमच्या वकीलवाड्यात मोठ्या घरासाठी आपली भारती एकमेव परफेक्ट मुलगी आहे. तुमचा होणारा जावई आणि माझा धाकटा दीर भूषण आमच्या घरचेच नव्हे तर सध्या गावाचे भूषण आहे, असे त्याच्या सोशल कार्यामुळे म्हटले जाते. तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचे नाही. अलकाचे सगळे बोलणे भारती ऐकत होती. भारतीच्या बाबांच्या बोलण्यात अनेकदा मोठे वकील साहेब आणि त्यांच्या या छोट्या वकील साहेबांचे उल्लेख येत असत. पण आपल्यासाठी या छोट्या वकील साहेबांचा विचार आपले बाबा इतका मनापासून करतील याची मात्र तिने कधीच कल्पना पण केली नव्हती. ज्या अर्थी बाबांना हे घर, या घरातील माणसे आपल्यासाठी योग्य वाटली आहेत, इतका विश्वास तिला तिच्या बाबांच्याबद्दल वाटत होता. भारतीने केलेल्या चहा अगोदर थोडाफार फराळ करावा लागला. तो फराळ तयार करण्यात आईला भारतीची मदत झाली आहेच, ही माहिती अलका वहिनीने तत्परतेने सगळ्यांना चहा घेताना दिली. तिचे हे ऐकून आजोबा तिला म्हणाले, अलका, तुझी ही गडबड पाहून मला तर असे वाटते आहे की या भारतीने आपल्या घरात सुनबाई म्हणून यावे, ही सगळ्यात जास्त इच्छा तुझीच आहे. आता मी काय सांगतो ते सर्वांनी नीट आणि कान देऊन ऐकावे. असे समजा की या छोट्या वकील साहेबांचे वकीलपत्र मी घेतले आहे. तो माझा हक्क आहे. हो ना हो वकील साहेब? आजोबा असे काही विचारतील याची कल्पना नसलेला भूषण त्यांचा मान राखीत म्हणाला, आजोबा, तुम्हीच काय, आपल्या परिवारातील सर्वच मोठ्या वडीलधाऱ्या मंडळींच्या शब्दांचा मी नेहमीच आदर करीत आलेलो आहे. तुम्ही तुमच्या मनात आहे ते बोलू शकता. आजोबा म्हणाले, देसाई साहेब, ऐकलत ना आमचे वकील साहेब काय म्हणाले ते? आमच्या या परिवारात तुम्ही सुद्धा आत्तापासून सामील झाला आहात. तुमची कन्या भारती हीच आम्ही आमच्या परिवारात आमच्या भूषणसाठी सामील करून घेत आहोत. आमची ही इच्छा आणि मागणी पूर्ण करावी. आजोबांच्या या घोषणेने सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे हे भारतीला दिसत होते. तिने आपल्या आईबाबांच्या चेहऱ्याकडे पाहिले. दोघांच्या चेहऱ्यावर अपेक्षापूर्तीचे समाधान तिला दिसले. आनंदाचा भर ओसरल्यावर आजोबा म्हणाले, देसाई साहेब, पण एक गोष्ट आहे महत्त्वाची. ती झाल्यावर किंवा या कार्यासोबत आणखी एक कार्य संपन्न होईल. अहो, आमची नात नेहा, भूषण दादूची धाकटी बहीण, इंजिनियर झाली आणि डोक्यात खूळ घेतलं मुंबईला जाऊन हाऊस म्हणून नोकरी करून पाहायची. म्हणून तिच्या मावशीकडे गेलीये ठाण्याला. आता या दोघांच्या लग्ना अगोदर तिच्यासाठी आपण सगळ्यांनी मोहीम करायची आणि एकच वेळी सुनबाईचा गृहप्रवेश आणि लेकीची सासरी पाठवणी असा योग साजरा करायचा आहे.
त्यामुळे नेहाचे ठरले, पक्के झाले की त्यासोबतच किंवा लगेच भूषण आणि या भारतीचे शुभमंगल सावधान होणार, हे पक्के. देसाई साहेब म्हणाले, बापूसाहेब, आम्ही तुमच्या शब्दाबाहेर नाही. तुम्ही सांगायचे आणि आम्ही करायचे, बस. आमच्या लेकीला तुम्ही तुमची सुनबाई म्हणून स्वीकारलेत, आम्ही धन्य झालोत. नेहाची आई म्हणाली, अलका, आता तू एक काम करशील? आम्ही मोठी माणसे निघतो इथून. तू भारती आणि भूषणला बोलण्यासाठी मदत कर. मग सावकाशीने या घरी. मोठी माणसे घरी गेली. अलका, भारती आणि भूषण गच्चीवर गेले. त्यांना बसवून अलका वहिनी खाली आली आणि भारतीच्या आईला म्हणाली, उद्या भारतीला तिच्या नणंदबाईंशी बोलायला लावते. नेहा खूप छान गोड मुलगी आहे. भारतीचे आणि तिचे छान जुळेल. येते काकू म्हणून अलका घराकडे मोठ्या आनंदाने निघाली. भारतीच्या येण्याने घराला शोभणारी अशी लक्ष्मी येणार आणि ती आपली मैत्रीण आहे याचा तिला जास्त आनंद वाटत होता. इकडे नेहाच्या रूमवर आरामशीर चालू होते सगळे. अनिता रोहनचा फोन आल्यामुळे लगेच त्याच्याकडे गेली होती. ती आता मंगळवारी येणार. सोनिया आणि नेहा बोलत बसल्या होत्या दुसऱ्या रूममध्ये. हेमूचे आई बाबा आराम करीत होते आणि सोनियाचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर शैलेशचा नंबर दिसला. तिला आश्चर्य वाटले. किती महिन्यांनी की वर्षांनी आज पुन्हा शैलेशचा फोन. आता काय हवे आहे याला आपल्याकडून? काही उरलेच कुठे त्याला काही देण्यासारखे? संसार गेला, नवरा गेला, जाताना काळजाचा तुकडा, माझे पिल्लू वीरूला सुद्धा आपल्यापासून तोडले या माणसाने. तिने रागाने फोन तिसऱ्यांदा कट करून बाजूला ठेवला तरी पुन्हा रिंग वाजणे सुरू झाले. ते ऐकून नेहाच म्हणाली, अगं किती वेळा पुन्हा पुन्हा रिंग वाजते आहे. मला तर वाटते आहे नक्कीच काहीतरी सिरियस आहे. त्याशिवाय का सतत कॉल करतोय तो? असे नको करू सोनिया. शांतपणे ऐकून घे, मग बोल आणि ठरव त्याचे काय करायचे ते. सोनियाने कॉल घेत हॅलो म्हटले. पलीकडून आवाज आला, सोनिया मॅडम तुम्हीच बोलताय ना? अनोळखी आवाज ऐकून सोनिया गोंधळून गेली होती. ती म्हणाली, हो मी सोनिया, बोला. मॅडम मी जनसेवा हॉस्पिटलमधून बोलतोय, रिसेप्शनमधून. तुमचा नंबर तुमच्या मिस्टरांनी शैलेश यांनी दिला आहे. अहो काल मध्यरात्री त्यांच्या गाडीला एका ट्रकने धडक दिली. त्यात शैलेश सर जखमी झालेत. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा, त्यालाही बराच मार लागला आहे. तो सारखे आईला बोलवा माझ्या असे रडून सांगतो आहे. तुम्ही या लगेच आहेत तशा. थोडक्यात दोघेही मरता मरता वाचलेत. तुम्ही टेन्शन न घेता या. दोघेही आउट ऑफ डेंजर आहेत. कॉल कट करत सोनिया काहीच न बोलता रडत आहे आणि नेहा तिला समजावत आहे. हे पाहून हेमूचे आई बाबा रूममधून धावतच तिच्या जवळ आले. सोनियाला तिच्या दुःखाचा आवेग आवरता येत नव्हता. हेमूच्या आईला ती म्हणाली, मामी बघा ना काय होऊन बसलंय सगळं. आणि तिने काय झाले ते सांगितले. नेहा म्हणाली, आपण सगळेच जाऊया हॉस्पिटलमध्ये. सोनिया तुझ्या माणसांना तुझी गरज आहे तशीच तुलाही आधाराची गरज आहे. आता तू काही बोलू नकोस, तयार हो. नेहाच्या काळजीच्या शब्दांनी सोनियाला धीर आला. ती बरीच सावरली. तिच्या वीरूला काही झाले नाही. ती मनोमन देवाचे आभार मानत होती. शैलेशच्या मूर्खपणामुळे तिचा वीरू तिच्यापासून दुरावला होता. तिला माहिती होते वीरूला आईची खूप आठवण येते, पण बाबांच्या समोर त्याचे काही चालत नव्हते. नेहाने टॅक्सी बोलवली आणि ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले.
रिसेप्शन काउंटरला तिने सांगताच एक वॉर्ड बॉय त्या सगळ्यांना शैलेशच्या रूममध्ये घेऊन गेला. कानांनी ऐकणे आणि डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहणे यात खूप फरक असतो. त्यामुळे सोनिया रूममध्ये जाईपर्यंत बेचैन होती. कसा असेल वीरू, कसा असेल शैलेश? ती रूममध्ये गेली. समोर 2 बेडवर 2 पेशंट, एक शैलेश आणि एक वीरू. त्याच्या पाठोपाठ एक नर्स रूममध्ये आली आणि म्हणाली, सोनिया, तुम्ही यांच्या मिसेस आहात. तर मग यांना काल जखमी अवस्थेत इथे घेऊन येणाऱ्या मॅडम कोण होत्या? त्यांच्या बोलण्यावरून, वागण्यावरून तर आम्हाला त्या यांच्या मिसेस आहेत असे वाटले. त्या बराच वेळ यांच्यासोबत होत्या. पण अचानक काय झाले कोणास ठाऊक, त्या कोणा व्यक्तीसोबत निघून गेल्या आणि जाताना तुम्हाला फोन करून बोलवले. आणि तुमच्या मुलाला त्या म्हणाल्या, वीरू बेटा, सो सॉरी, मी आता तुझी नेबर आंटी नाही बरं का. मी माझ्या घरी जाणार नेहमीसाठी. तू यापुढे तुझ्या आईसोबत राहायचे, बरे का बेटा? शैलेश, माणुसकी म्हणून काल तुला मी इथे हॉस्पिटलमध्ये आणले आहे. लपवून नाते टिकवता येत नसते माणसांना. माणसांना दुखावून कसेही वागण्याची ही अशी शिक्षा मिळते. पुढचा भाग बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.